डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली संविधानाची देणगी प्रत्येकाला आपल्या अधिकार आणि कर्तव्याची जाणीव करून देत असते. त्यामुळेच प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. तो मतदानाचा हक्क बजावणं हे प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मताला खूप महत्त्व आहे. लोकशाही शासन पद्धतीत मतदार हा राजासारखाच आहे, कारण प्रत्येकाच्या मताला विशेष महत्त्व आहे. 2011 पासून सर्वत्र 25 जानेवारी हा मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या पाठीमागे खूप मोठा हेतू आहे. मतदार नोंदणीसाठी लोकांना जागृत करणं, मतदान करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं, त्यांना प्रेरणा देणं, मतदारांना आपला हक्क आणि अधिकारांची जाणीव करून देणं हा मतदार दिनाचा महत्त्वाचा हेतू आहे, असं प्रतिपादन तहसीलदार माननीय योगेश टोंपे यांनी केलं. येथील सौ शोभा कक्के बाबर कन्या महाविद्यालयामध्ये आयोजित अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि राष्ट्रीय सेवा योजना शिक्षणशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मतदार जनजागृती अभियान अंतर्गत कार्यक्रमामध्ये माननीय योगेश टोंपे हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक किरण यादव म्हणाले की प्रत्येक विद्यार्थ्याने एक नागरिक म्हणून स्वतः मतदान करावं आणि आपल्या आसपासच्या इतर लोकांनाही मतदान करण्यास प्रवृत्त करावं. आपल्या लोकशाहीचा जागर अभिमानाने करावा. मतदान हा लोकशाहीचा एक महोत्सव असतो. त्यामध्ये प्रत्येकाने सामील होणं गरजेचं आहे. मतदान जनजागृतीच्या अभियानांतर्गत महाविद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धा आणि पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा राबवण्यात आल्या. तसेच मतदान शपथ घेण्यात आली. दोन्ही स्पर्धांमधून मतदान प्रक्रियेवर उत्तम प्रकारे प्रकाश टाकण्यात आला. मतदान ही आपल्या लोकशाही शासन पद्धतीची एक विशेष ओळख आहे. हे या स्पर्धेतील पोस्टरमधून आणि रांगोळीतून विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे दाखवून दिलं होतं. सर्व स्पर्धक अत्यंत उत्साहाने मतदान जनजागृतीच्या अभियानामध्ये सामील झाले होते. यावेळी प्रत्येक स्पर्धेतून प्रथम, द्वितीय, तृतीय असा क्रमांक काढण्यात आले. माननीय तहसीलदार यांच्याकडून तसेच महाविद्यालयाकडून त्यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं. रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ऐश्वर्या राजे, द्वितीय क्रमांक तृप्ती पवार आणि तृतीय क्रमांक दिशा ठोंबरे यांचा आहे. तर तसेच पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अंकिता यादव, द्वितीय क्रमांक रोहिणी माने आणि तृतीय क्रमांक आहे अंजली कवडे यांचा सत्कार करण्यात आला. रांगोळी व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचं परीक्षण डॉक्टर विजय साळुंखे यांनी केलं. मतदान जनजागृतीच्या कार्यक्रमास माननीय संतोष मोहिते हेही उपस्थित होते. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्राध्यापक सतीश जाधव यांनी केलं. सहभागी विद्यार्थ्यांची यादी वाचन प्राध्यापक वर्षा चेंडके आणि प्राध्यापक नाहिदा अत्तार यांनी केलं. आभार प्रदर्शन प्राध्यापक प्रियंका कदम यांनी केलं. मतदार शपथ कार्यक्रमात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख प्राध्यापक प्रमिला रावताळे तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. अत्यंत उत्साहात मतदान जनजागृती अभियान संपन्न झालं. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.